नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे भाऊ. मित्रांनो 4-5 दिवस झाले अपडेट नव्हती आले बाजारभावाची. थोडक्यात अपडेट देणारे. मागे 2 दिवस झाले बाजार थोडे वाढले होते, पण आज पुन्हा थोडं बाजार स्थिर झालेले. आज तारीख आहे मित्रांनो 29 जुलै. तर मित्रांनो 29 जुलैचे जर बाजार म्हणले तर एक 12,000 रुपयापर्यंत बाजारभाव चालू आहे. यू पी मंडीचा जर विचार केला तर 130 रुपयापर्यंत 135 रुपयापर्यंत बाजारभाव मंडीचे चालू आहे. आणि आपल्याला कुठेतरी बाजार आता स्थिर होताना दिसत आहे, कारण सांगली साताऱ्याकडे पाण्याने थोडे उघडकीस दिलेली आहे. त्याच्यामुळे बाजार आता थोडे स्टेबल झालेले, थोडे स्थिर झालेले. मागचे 2-3 दिवस पहिले बाजार थोडे 1000 रुपयाने प्लस झाले होते, पण त्याच्यामध्ये काय झालं, थोड्या पावसाने लावून धरलं होतं. अजूनसुद्धा जर सांगली साताऱ्याकडे जर बाजार पावसाने जर लावून धरलं तर बाजार पुन्हा वाढतील. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचा माल बाकी असेल त्यांनी स्वतःचा निर्णय घ्यावा आणि माल द्यावा असं मला वाटतं, कारण बाजार आता जास्त काही वाढू शकत नाही असं मला पण वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन माल जो आहे, नवीन मालसुद्धा चालू झालेला आहे. नवीन मालाचे जर बाजार म्हटले तर आपल्याकडचा जो नवीन माल खोडव्याचा वरचा जो नवीन माल असतो तो सुद्धा 40-50-60 रुपयापर्यंत जातो आहे. आणि बेंगलोरचा मालसुद्धा नवीन येतो आहे. बेंगलोरचा आपल्यापेक्षा समजा 20-30 रुपयाने 40 रुपयापर्यंत ने जास्त शिल्लक असतो. तर मित्रांनो, तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि आजची अपडेट ही 12,000 रुपयापर्यंत बाजारभाव चालू आहे 100 किलोची. तर मित्रांनो, सांगली साताऱ्याचा विचार केला तर सांगली साताऱ्याचे समजा 60,000 रुपये गाडीपर्यंत मागणी होते. आणि भरपूर शेतकऱ्यांचे कॉल मेसेज असे की काय करावं, तर स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा आणि पैसा करून घ्या असं माझं म्हणणं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जवान जय किसान.